All, welcome back to my channel. Today we are going to start the lesson number 4, altitudes and medians of a triangle. त्याच्यातली बघा, त्याच्यातली जी एक्सरसाइज आहे, प्रॅक्टिस सेट आहे तो एकच आहे, प्रॅक्टिस सेट 4.1. पण तो सॉल्व करायच्या आधी आपण अल्टिट्यूड आणि मीडियन म्हणजे काय ते बघूयात. ती कन्सेप्ट आधी क्लिअर करून घेऊ आणि मग आपण प्रॅक्टिस सेट सॉल्व करू. आता इथे बघा, अल्टिट्यूड काय सांगितले, अल्टिट्यूडची डेफिनेशन: the perpendicular segment drawn from a vertex of a triangle on the side opposite to it is called altitude of the triangle. म्हणजे ही जी साईड आहे त्याच्या ऑपोजिट वर्टेक्स कुठला आहे, ए आहे. तर इथून जो अल्टिट्यूड काढला आहे, ही म्हणजे इथून जी लाईन्स ही सेगमेंट काढली त्याला काय म्हणणार आहे आपण, अल्टिट्यूड. आणि त्याचे हे किती असणार आहे डिग्री, 90 डिग्री असणार आहे, राईट अँगल असणार आहे तो. सो इथे बघा, अल्टिट्यूड आपण ह्याच्या म्हणजे सेट स्क्वेअरच्या मदतीने काढणार आहे. तर इथे सेट स्क्वेअर, इथे बघा, इथे हा असा प्लेस करून ही लाईन, ही स्ट्रेट लाईन इथे ठेवून एला जॉईन करून हा असा अल्टिट्यूड काढलेला आहे. तर ठीक आहे, अल्टिट्यूड म्हणजे कळलं आहे तुम्हाला, सेट स्क्वेअरच्या मदतीने आपण काढणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण मीडियन म्हणजे काय बघणार आहे. तर मीडियनची डेफिनेशन एकदा बघा: द सेगमेंट जॉईनिंग द वर्टेक्स अँड मिड पॉईंट ऑफ द अपोजिट साईड इज कॉल्ड द मीडियन ऑफ द ट्रायंगल. म्हणजे ह्या लाईन म्हणजे HC चा जो मिड पॉईंट आहे, मिड पॉईंट म्हणजे काय, हे दोन्ही, हे जे दोन हे दाखवले बघा, हे ह्याचं मेजर सेम आहे. म्हणजे हे जर 8 सेंटीमीटर असेल तर हे 4 सेंटीमीटर, हे 4 सेंटीमीटरमध्ये डिवाईड होणार. म्हणजे काय, हे सेम असणार आहे दोन्ही लाईन्स. ही जी सेगमेंट डिवाईड झाली म्हणजे हा काय झाला, याचा मिड पॉईंट झाला. आणि जेव्हा या त्याच्या ऑपोजिट वर्टेक्समधनं जेव्हा त्या मिड पॉईंटला लाईन आपण काढतो त्याला काय म्हणणार आहे, मीडियन म्हणणार आहे. ठीक आहे. तर आता आपण प्रॉब्लेम सेट सॉल्व करायला घेऊ, प्रॅक्टिस सेट. तर बघा, पहिलाच क्वेश्चन काय विचारला आहे, इन ट्रायंगल LMN डॅश इज अन अल्टिट्यूड अँड डॅश इज अ मीडियन. आता अल्टिट्यूड कुठली आहे, अल्टिट्यूडला बघा साईन कायम राईट अँगलचं साईन द्यायचं आहे, ते म्हणजे अल्टिट्यूड. तर इथे काय आहे, LX अँड डॅश इज अ मीडियन. मीडियन काय आहे, हा मिड पॉईंट आहे Y MNचा. सो LY इज अ मीडियन. ठीक आहे, हे कळलं आहे. आता आपण पुढचा प्रॉब्लेम सॉल्व करूया, सेकंड नंबर. बघा, आपला सेकंड प्रॉब्लेम आहे: ड्रॉ अँड ॲक्यूट अँगल ट्रायंगल PQR, ड्रॉ ऑल ऑफ इट्स अल्टिट्यूड, नेम द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ॲज O. म्हणजे आपल्याला तिन्ही साईडच्या अल्टिट्यूड काढून घ्यायचे आहेत. आधी ॲक्यूट अँगल ट्रायंगल आपण काढून घेऊयात, ड्रॉ करूयात. ॲक्यूट अँगल म्हणजे सगळे अँगल त्याचे ॲक्यूट असले पाहिजे, म्हणजे 90 डिग्रीपेक्षा कमी असले पाहिजे. ठीक आहे, याला आपण नाव देऊयात PQR. आता अल्टिट्यूड आपण कशाच्या मदतीने काढणार आहे, सेट स्क्वेअरच्या. सगळ्यांच्या कंपोज मार्क्समध्ये हा सेट स्क्वेअर असतो, तर ह्याचा यूज करून आपण करणार आहे. कारण तुमच्या बुकमध्ये पण सेट स्क्वेअर यूज करूनच अल्टिट्यूड काढायला सांगितलं आहे. ठीक आहे. तर आता Pचा आपण QR अल्टिट्यूड काढून घेऊ. तर ही लाईन, इथे खालची लाईन बघा, इथे ह्याला बरोबर हे मॅच झालं पाहिजे. आणि मग हे Pपर्यंत न्यायचं आहे, हा पॉईंट हे. आणि इथून सरळ अल्टिट्यूड येणार आहे. सो इथे राईट अँगलचं साईन काढून घ्या. त्याच्यानंतर Qवरनं PRला अल्टिट्यूड काढायचे. तर कसं येणार आहे ते, हे बघा, हे. ठीक आहे, ह्या स्ट्रेट हे मॅच झालं पाहिजे. आणि मग Qवरनं इथे येईल अल्टिट्यूड. सो हे मॅच झाल्यानंतर Qवरनं काढून घेऊ अल्टिट्यूड आपण. आणि त्याच्यानंतर PQला Rवरून अल्टिट्यूड काढायचं आहे इथून. सो हे बघा, हे मॅच झालं पाहिजे हे. आणि मग Rवरून हे स्ट्रेट लाईनमध्येच राहिलं पाहिजे हे. सो हे Rवरनं इथे अल्टिट्यूड झाला. ठीक आहे. सो हे तिन्ही आपले अल्टिट्यूड काढून झालेत. हा जो हे थोडंसं बघा, हे थोडंसं मिसप्लेस झालं आहे, पण तुम्ही नीट काढलं हे तर व्यवस्थित येईल. म्हणजे तिन्ही हे अल्टिट्यूड एकाच पॉईंटमधनं जातात. ह्याला काय म्हणणार आहे आपण, ह्याला नाव देऊयात आपण O. आणि ह्याला म्हणतात ऑर्थो सेंटर. अल्टिट्यूडनी जो तयार होतो सेंटर, तो आहे ऑर्थो सेंटर. सेकंड प्रॉब्लेम बघूयात आपण. पुढचा प्रॉब्लेम बघूयात काय आहे: ड्रॉ अन ऑब्च्युस अँगल ट्रायंगल STV, ड्रॉ इट्स मीडियन्स अँड शो द सेंट्रॉइड. आता आपण हे अल्टिट्यूड काढले होते, आता आपल्याला मीडियन्स काढायचे आहेत. ऑब्च्युस अँगल ट्रायंगल काढून घेऊयात आधी. थोडंसं या साईडला घ्या, म्हणजे ऑब्च्युस अँगल ट्रायंगलचं आपलं हे इकडे येणार आहे, दुसरी साईड.
110 डिग्रीचा मी घेते ऑब्च्युस अँगल ट्रायंगल. तुम्ही कितीचाही घेऊ शकता, तुम्हाला म्हणजे हवा आहे तसा. इथे काय असं सांगितलं नाही आहे की किती अँगल, किती साईजचा घ्यायचा आहे ते, किती मेजरचा घ्यायचा आहे ते. ठीक आहे. हा आपला ऑब्च्युस अँगल ट्रायंगल तयार करून झाला. आपण त्याला नावं देऊयात STV. आता ह्याला मीडियन्स कशा काढायच्या? तर मीडियन्स काढायला तुम्हाला तुमचं राऊंडर म्हणजे हे कंपास घ्यायला लागेल आणि त्याच्या मदतीने काढायला लागेल. म्हणजे आपल्याला मिड पॉईंट मिळेल. मिड पॉईंट कसा मिळतो? जेव्हा आपण ह्या एका लाईनला परपेंडिक्युलर बायसेक्टर काढतो. ठीक आहे. ह्या लाईनला आपण जेव्हा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढू तेव्हा आपल्याला मिड पॉईंट मिळेल त्याचा. सो हापेक्षा जास्त थोडंसं हे घ्यायचं आहे. आर्क काढून घेऊया दोन्ही साईडला. ठीक आहे. आता ह्याच्यातनं ही लाईन जाणार आहे, हा ह्या पॉईंटचा मिड पॉईंट असणार आहे, इथे जिथे जेव्हा इंटरसेक्ट होईल ही लाईन. ठीक आहे. ही इथे हा मिड पॉईंट मिळाला आपल्याला. याला आपण नाव देऊयात P. आणि मग ह्याचा मीडियन ह्याची कुठून येईल? त्याच्याबरोबर ऑपोजिट अँगलनी तिथून आपल्याला मीडियन काढायला लागेल त्याची. तर त्याची मीडियन काढून घेऊयात. ही झाली मीडियन त्याची. आता ह्या साईडचा आपण मिड पॉईंट काढून घेऊ, S आणि Vचा. सो परत हाफपेक्षा जास्त त्याचा साईज हे घ्यायचं आहे मेजर. आर्क्स काढून घ्यायचे दोन्हीकडे. ठीक आहे. इथे आपल्याला मिड पॉईंट मिळेल ह्याचा. ही लाईन जॉईन करून अगदी हलकी लाईन दिसणार नाही अशी लाईन काढा. आणि फक्त हे आपण फक्त मिड पॉईंट करता आपण परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे. इथे Q नाव देऊयात. आणि हे कुठून काढणार आहे आपण? T मधून. ही ह्याची मीडियन झाली. आता पुढचं V मधून आपल्याला ह्या लाईनवर म्हणजे ST वर आपल्याला मीडियन काढायचे. सो आधी ह्याचे मिड पॉईंट काढून घेऊयात. याचे आर्क काढून घेऊ आधी T वरून. आता S वरून. T वरून आर्क थोडे आपल्याला या साईडला काढायला लागतील. ठीक आहे. तर हे आपल्याला इथे मिड पॉईंट ह्याचा मिळालेला आहे. कशाचा? या लाईनचा. ठीक आहे. इथे मिड पॉईंट मिळाला आहे. आणि हा कुठून जाईल? या पॉईंट V मधनं इथे जॉईन होईल. बघा इथे बरोबर पॉईंट ऑफ कॉन्कर सगळ्यांचा एकत्र आला इथे. तर ह्याला आपण नाव देणार आहे G. ह्याला काय म्हणणार आहे आपण? सेंट्रॉइड. जो मीडियन्सने तयार होतो त्याला म्हणतात सेंट्रॉइड. आणि जो अल्टिट्यूडने तयार होतो त्याला म्हणतात ऑर्थो सेंटर. ठीक आहे. चला नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये आपल्याला ऑब्च्युस अँगल ट्रायंगलच काढायचा आहे परत. फक्त त्याच्या आता अल्टिट्यूड्स काढायचे आहेत. आपण आधी आत्ता काय काढलं होतं? मीडियन काढलं होतं. आता अल्टिट्यूड काढायचं आहे. तर आता ऑब्च्युस अँगल ट्रायंगल काढून घेऊयात. तुम्ही तुमच्या हवा त्या मेजरचा काढू शकता ऑब्च्युस अँगल ट्रायंगल. ठीक आहे. हा ऑब्च्युस अँगल ट्रायंगल आपला तयार झाला. इथे याला नाव देऊयात LMN. आता ह्याच्या अल्टिट्यूड काढायच्यात. अल्टिट्यूड आपण कशाच्या मदतीने काढणार आहे? सेट स्क्वेअरच्या. ठीक आहे. आता आपण आधी एमची म्हणजे ह्याला जी मीडियन येईल ती काढून घेऊ. कुठे ठेवणार आहे आपण हे? हे सेट स्क्वेअर असा येणार आहे या स्ट्रेट लाईनवर. आणि मग तो आपण एम पॉईंटपर्यंत न्यायचा आहे. ठीक आहे. हे झालं. आता ह्याचा आपण काढून घेऊयात. याला नाव देऊयात आपण A नाव देऊयात. आता ह्या लाईनचा MNचा L ऑपोजिट इथून अल्टिट्यूड काढून घेऊ. तो कसा काढणार आहे आपण? हे बघा इथे स्ट्रेट लाईनवर आपण हे सेट स्क्वेअर ठेवलं आहे. पण L पॉईंटपर्यंत आपल्याला ते न्यायचं आहे. सो हे इथून असं येणार आहे. म्हणजे हे कुठे येतं आहे? ह्याच्या बाहेर येतं आहे लाईनच्या. म्हणजे हे अल्टिट्यूड इकडे लाईनच्या बाहेर येतं आहे. सो ही लाईन आपण आधी एक्सटेंड करून घेऊयात.
ठीक आहे, ही लाईन आपण एक्सटेंड करून घेतली. आता हे परत हे स्ट्रेट ह्या लाईनवर ठेवून एलपर्यंत न्यायचं आहे आणि हा आपला अल्टिट्यूड येईल MN लाईनचा, MN साईडचा. ठीक आहे, याला B नाव देऊयात. आता कुठला अल्टिट्यूड राहिला आपला, ह्या लाईनचा झाला. आता ह्या लाईनचा राहिला आहे, म्हणजे LMचा अल्टिट्यूड आपण Nमधनं जो जॉईन होणार आहे ह्याला तो काढायचा आहे. मग आता इथे आपण या स्ट्रेट लाईनवर ठेवायला लागेल आपल्याला सेट स्क्वेअर, आणि मग तो कुठल्या पॉईंटपर्यंत आणायचा आहे, Nपर्यंत. मग असा जर आपण आणला Nपर्यंत तर हा पण बाहेरच येतो आहे, इथे कुठेतरी अल्टिट्यूड येणार आहे N ह्याचा. सो ही पण लाईन आपण एक्सटेंड करून घेऊयात. ठीक आहे, ही पण लाईन एक्सटेंड झाली. आता ह्या लाईनवरून आपण इथून स्ट्रेट Nवर थांबायचं आहे डायरेक्ट. ठीक आहे, N पॉईंटवर आला आहे, इथे अल्टिट्यूड काढून घ्या, याला C नाव द्या. आता ह्याचं पुढचं काय सांगितलं, हे आता अल्टिट्यूड्स आपले सगळे काढून झाले. पुढे काय सांगितलं आहे, डिनोट द ऑर्थो सेंटर बाय O. पण ऑर्थो सेंटर कधी तयार होईल, जेव्हा ह्या ऑल हे अल्टिट्यूड्स एका पॉईंटला जॉईन होतील, एका पॉईंटला सगळे मिळतील, इथे मीट होतील. तर ह्याच्याकरता आपल्याला हे अल्टिट्यूड्स पण एक्सटेंड करून घ्यायला लागणार आहेत. तर ते आपण आधी एक्सटेंड करून घेऊयात. तर हे पण असं डॉट डॉटच्या लाईनीनेच तुम्ही दाखवा सगळे. हा एक अल्टिट्यूड आपण एक्सटेंड करून घेऊयात, AM आणि NC किंवा CN. तर इथे बघा, इथे हे तिन्ही पॉईंट्स मीट होत आहेत ह्याचे अल्टिट्यूडचे. तर ह्याला आपण नाव काय देणार आहे, ऑर्थो सेंटर O. ठीक आहे, कळलं आहे सगळ्यांना. फक्त सेट स्क्वेअर कसा ठेवायचा ह्याची प्रॅक्टिस करा, बाकी सगळं सोपं आहे. चला, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे 5th क्वेश्चन. ड्रॉ राईट अँगल ट्रायंगल XYZ, ड्रॉ इट्स मीडियन्स अँड शो देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स बाय G. म्हणजे आपल्याला त्याचा सेंट्रॉइड मीडियनचा काय दाखवायचा आहे, सेंट्रॉइड आपल्याला Gने डिनोट करून दाखवायचा. त्याच्याकरता आधी राईट अँगल ट्रायंगल काढून घेऊयात. ठीक आहे, हा राईट अँगल झाला आहे आपला, याला नाव देऊयात XYZ. आता ह्या सगळ्याच्या मीडियन्स काढून घ्यायच्यात. मीडियन्स म्हणजे काय, परत आपल्याला आधी मिड पॉईंट्स काढून घ्यायला लागतील सगळ्या लाईनचे. तर YZचा मिड पॉईंट काढून घेऊ आपण आधी. ठीक आहे, ह्याचा मिड पॉईंट आपल्याला इथे मिळाला आहे, याला आपण L नाव देऊयात. ठीक आहे, आता म्हणजे ह्याची अल्टिट्यूड कुठनं, मीडियन कुठनं येणार आहे, ह्याची Xवरनं इथे येणार आहे, Lवर, Xवरून Lवर येणार आहे. ठीक आहे, आता ह्या साईडचं X आणि Zचा आपण मिड पॉईंट काढून घेऊ. तर हे परत थोडं हे हाफपेक्षा साईड जास्त घ्यायची आहे, आर्स काढून घ्यायचे दोन्ही साईडला. झेडवरनं आर थोडा इकडे करायला लागेल आपल्याला. ठीक आहे, तर ह्याचा मिड पॉईंट आपल्याला मिळाला आहे, ही लाईन काढून घेऊ आपण. ठीक आहे, तर ह्याचा मिड पॉईंट आपल्याला इथे मिळाला, ह्याला आपण M नाव देऊयात या मिड पॉईंटला. ठीक आहे, आणि आता ह्याची अल्टिट्यूड कुठून जाईल मग, Yमधून. सॉरी, मीडियन, नॉट अल्टिट्यूड, मीडियन. ही मीडियन झाली. आता फक्त ह्याचं XYचं राहिलं आहे, त्याचं एक काढून घेऊ मिड पॉईंट. हे तुम्हाला प्रॅक्टिसनेच जमणार आहे. हे जेवढी जास्त ह्याची प्रॅक्टिस कराल मीडियन आणि अल्टिट्यूड काढायची, तेवढं तुम्हाला एक्झाममध्ये सोपं जाईल.
सो ह्याचा बघा, ह्याचा मिड पॉईंट आपल्याला मिळाला आहे. ही लाईन काढून घेऊ आपण. इथे मिळाला आहे मिड पॉईंट. तर ह्याचा ऑपोजिट पॉईंट कुठला आहे? झेड. सो झेडवरनं मीडियन काढून घेऊ. इथे एल एम, इथे एन नाव देऊयात. आणि हे जे सगळे पॉईंट इथून जात आहेत एका लाईननं इथे, याला आपण काय नाव देणार आहे? जी. हा झाला सेंट्रॉइड, ऑर्थो म्हणजे कॉन्करन्स, पॉईंट ऑफ कॉन्करन्स. याला आपण काय नाव देणार आहे? जी. चला आपलं नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. ड्रॉ अन आयसोसेलेस ट्रायंगल. ड्रॉ ऑल ऑफ इट्स मीडियन्स अँड अल्टिट्यूड्स. राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स. म्हणजे आपल्याला आता मीडियन पण काढायचे आहेत आणि अल्टिट्यूड पण काढायचे आहे. कुठल्या ट्रायंगलला? आयसोसेलेस. आयसोसेलेस म्हणजे काय? दोन साईड त्याच्या सेम असणार आहेत. तर आधी ट्रायंगल आपण काढून घेऊयात. इथे मी खाली 8 सेंटीमीटर घेते लाईन, आणि वरच्या ज्या दोन आहेत त्या मी 7 सेंटीमीटर घेणार आहे, कारण आपल्याला आयसोसेलेस ट्रायंगल काढायचा आहे. सो याचं मेजर वेगळं असलं पाहिजे, पण दोन लाईनचं सेम असलं पाहिजे. सो ते तुम्ही कंपासच्या मदतीने काढा. ठीक आहे, हा झाला आयसोसेलेस ट्रायंगल तयार. आपण याला नाव देऊयात ABC. आता आपल्याला आधी मीडियन्स आपण आधी काढून घेऊयात आणि मग अल्टिट्यूड्स काढूयात. मीडियन्स करता बघा, परत आपल्याला सगळ्याचे मिड पॉईंट काढून घ्यायचे. तर ते फास्ट काढून घेते मी पटकन. एल. आता हे बघा, हे ह्याची मीडियन काढायची गरज नाही, कारण हे ह्याच्यातनंच जातं. इथे बरोबर स्ट्रेट लाईन इथेच येते ह्याची. सो वेगळं दिसणार नाही मीडियन ह्याची. आता आपण ACचे मिड पॉईंट काढून घेऊयात. इथे आलेला आहे मिड पॉईंट ACचा. सो आपण B वरनं त्याची मीडियन काढून घेऊयात. ठीक आहे, आता ABचे मिड पॉईंट काढून घेऊयात. ठीक आहे, ABचा पण मिड पॉईंट मिळाला आहे आपल्याला. ठीक आहे, इथे मिळाला आहे मिड पॉईंट बरोबर. तर ह्याची मीडियन कुठनं काढायची आहे? C पॉईंटवरून, बरोबर त्याच्या ऑपोजिट साईडवरून. ठीक आहे, तर तिन्ही आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन मिळालं आहे आपल्याला इथे एकत्र. तर ह्याला आपण G नाव देऊयात, कारण मीडियन्स काढल्यावर आपण काय म्हणतो त्याला? सेंट्रॉइड, आणि त्याला आपण कशाने डिनोट करतो? Gनी. आता अल्टिट्यूड्स काढून घेऊयात. अल्टिट्यूड सेट स्क्वेअरच्या मदतीने काढायचे आहेत. सो एचा अल्टिट्यूड आपला इथे कुठे येणार आहे? इथेच येणार आहे बरोबर, इथेच मध्ये. सो ह्याचा वेगळा अल्टिट्यूड काढायची गरज नाही BC लाईनवर एचा. आता ह्याचा अल्टिट्यूड काढून घेऊयात. Bचा बघा कुठे येतो आहे? ही लाईन अशी स्ट्रेट ठेवली आणि B पर्यंत नेलं सेट स्क्वेअर. हा अल्टिट्यूड झाला, आणि इथे पण अल्टिट्यूड आपण कशाने दाखवणार आहे? या साईडने दाखवणार आहे, राईट अँगलच्या. ठीक आहे, ह्याचा अल्टिट्यूड झाला. आता आपल्याला ह्या लाईनचा अल्टिट्यूड काढायचा आहे, म्हणजे ABचा. सो तो कुठून येणार आहे? त्याचा C वरून येणार आहे. सो हे परत आपण इथे तसं ठेवलं ह्या स्ट्रेट लाईनवर, आणि C वरनं कुठे येतो आहे अल्टिट्यूड? बरोबर इथे येतो आहे, इथे येतो आहे.
आणि इथे बघा पॉईंट ऑफ कॉन्करन्स ह्यांचा परत इथे मीट झाला, म्हणजे तिन्ही लाईन एकत्र इथे मीट झाला. ह्याला आपण काय म्हणणार आहे, ओ म्हणजे काय, ऑर्थो सेंटर. जो अल्टिट्यूड्सने तयार होतो तो ऑर्थो सेंटर आणि जो मीडियन्सने तयार होतो सेंट्रॉइड. आता ह्याचं तुम्हाला काय सांगितलं आहे, राईट युअर ऑब्झर्वेशन अबाउट देअर पॉईंट ऑफ कॉन्करन्स. तर ऑब्झर्वेशन मी खाली लिहून घेते, तुम्ही पण माझ्याबरोबर लिहून घ्या. द पॉइंट ओ इन ट्रँगल, कुठला आहे ट्रँगल, ABC, इन ट्रँगल ABC, पॉइंट ओ काय आहे, इज द ऑर्थो सेंटर. ऑर्थो सेंटर. अँड पॉइंट G काय आहे, पॉइंट G इज द सेंट्रॉइड. ठीक आहे. आणि आता मग काय लिहायचं आहे, हे ऑब्झर्वेशन काय लिहायचं आहे ह्याच्यामध्ये, इन ट्रँगल ABC, पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ मीडियन अँड काय, अल्टिट्यूड lie on the same line. बस एवढं त्याचं ऑब्झर्वेशन येणार आहे. इथे बघा तुम्हाला मी परत एकदा एक्सप्लेन करते. ह्या सेम लाईनवर, लाय ऑन द सेम लाईन म्हणजे काय, हे ऑर्थो सेंटर आणि हे सेंट्रॉइड हे एकाच लाईनवर लाय झालेलं आहे. हेच आपलं ऑब्झर्वेशन आहे की दोन्ही हे एकाच ह्याच्यावर आलेलं आहे. तर लास्ट क्वेश्चन बघूयात आपला. चला पुढचा प्रॉब्लेम आपण लास्ट फिल इन द ब्लँक सॉल्व करायच्या आधी प्रॉपर्टी ऑफ सेंट्रॉइड ऑफ अ ट्रँगल हे बघून घेऊयात, त्याच्यावरच आपल्याला ते सॉल्व करायचं आहे. ठीक आहे. तर इथे काय सांगितलं, ड्रॉ सफिशियंटली लार्ज ट्रँगल ABC, ड्रॉ मीडियन्स, नेम द पॉईंट ऑफ कॉन्करन्स ॲट G अँड मेजर द लेंथ्स. आता ह्या ट्रँगल काढून झाल्यावर त्याच्या जर आपण लेंथ मेजर केल्या आणि त्या जर बघितल्या तर त्याचा रेशो काय असणार आहे, ऑब्झर्व दॅट ऑल दीज रेशोज आर नियरली 2:1. ठीक आहे. म्हणजे रेशो काय असणार त्याचा 2:1. म्हणजे हे बघा ह्याच्यामध्ये या प्रॉब्लेममध्ये आपल्याला काय सांगितलं आहे, हे जर AG हे जर 2 असेल, तर हे 1 असणार आहे. म्हणजे हेच समजा आपलं GP हे जर 3 असेल तर हे किती असणार आहे, 6. म्हणजे याचे बरोबर जे डबल असणार आहे. हे BG आहे, हे कशापेक्षा डबल असणार आहे, GQच्या. म्हणजे हे 2 आहे तर हे 1 आहे. इथे कुठले जास्त मोठे ते हे GC इज डबल दॅन RG, म्हणजे हे 1 असणार आहे. म्हणजे हा रेशो असणार आहे. रेशो काय असणार आहे, 2:1. म्हणजे हे 6 असेल तर हे 3 असेल, हे 8 असेल तर हे 4 असेल. ठीक आहे. रेशो लक्षात आला आहे तुमच्या. त्यावरून आपल्याला हे प्रॉब्लेम सॉल्व करायचा आहे पुढचा. पहिलं बघा काय दिलेलं आहे, फर्स्ट इफ लेंथ ऑफ RG इज इक्वल टू 2.5 देन लेंथ ऑफ GC इज इक्वल टू किती येणार आहे. म्हणजे लेंथ ऑफ बघा इथे RG 2.5 दिलेलं आहे तर GC आपल्याला काढायचं आहे. तर ते काढूयात. आता रेशो आपल्याला काय माहिती आहे याचा, हे तो लिहून घेऊया आपण, GC अपॉन RG इज इक्वल टू 2:1. हा रेशो या फॉर्ममध्ये आपण रेशो लिहितो. सो देअरफॉर GC अपॉन RG आपल्याला माहिती आहे. सो इथे 2.5 येईल इज इक्वल टू 2/1. ठीक आहे. सो देअरफॉर लेंथ ऑफ GC इज इक्वल टू 2.5. आता इथे डिव्हिजनमध्ये आहे म्हणजे इकडे केल्यावर काय होणार आहे, मल्टिप्लिकेशन. सो 2 × 2.5 इज इक्वल टू 5. 5 किती युनिट्स. ठीक आहे. म्हणजे आता तुमचं लक्षात आलं आहे का, इथे RG हे जर 2.5 आहे तर हे बरोबर एक्झॅक्ट त्याच्या डबल किती येणार आहे, 5 येणार आहे, 5 सेंटीमीटर किंवा 5 युनिट्स. मग ते किती युनिट्समध्ये असू शकतं, म्हणजे किती सेंटीमीटर, समजा सेंटीमीटर असेल, मीटर असेल तर हे आपण इथे लिहिताना युनिट लिहिणार आहे. सेकंड बघूयात काय आहे, इफ लेंथ BG इज इक्वल टू 6 देन लेंथ ऑफ BQ किती असणार आहे. तर आता आपण रेशो लिहून घेऊ आधी, BG अपॉन GQ. BG किती दिलेला आणि हा रेशो आपल्याला काय माहिती आहे, 2:1. हा प्रत्येक वेळी लिहायचा आहे रेशो आणि मग नंतर दिलेली व्हॅल्यू याच्यात पुट करायची आहे. सो इथे काय दिलेलं आहे, देअरफॉर 6 अपॉन GQ इज इक्वल टू 2/1.
देअरफोर आता हे काय होणार आहे, 1 इकडे GQ इकडे गेल्यावर 1 इथे येणार आहे. सो देअरफोर 6 इज इक्वल टू 2 GQ. म्हणजे हा जो GQ आहे तो इथे गेल्यावर काय झाला, मल्टिप्लिकेशनला झाला. सो देअरफोर GQ इज इक्वल टू 6/2 इज इक्वल टू 3 युनिट्स. ठीक आहे, कळलेलं आहे तुम्हाला इथपर्यंत. थर्ड बघूयात काय. इफ लेंथ AP इज इक्वल टू 6 देन लेंथ AG इज इक्वल टू हाऊ मच. ठीक आहे, आता AP दिलेलं आहे. इथे बघा, इथे थोडंसं कन्फ्युजन केलं तुम्हाला. डायरेक्ट APची लेंथ दिलेली आहे आणि आपल्याला AG आणि GP दोन्ही, म्हणजे त्यात दोन्ही काढून मग आपल्याला कळणार आहे की AG काय. त्या दोन्ही सांगितलं, AG आणि GP दोन्ही काढायचं आहे. अँड लेंथ GP. तर आता आपल्याला रेशो माहिती आहे, तो रेशो आपण लिहून घेऊ. सॉरी, इथे वरती मला तुमचं सांगायचं राहिलं, इथे आपल्याला BQ विचारला आहे, आपण GQच काढला फक्त. सो BQ काय येणार आहे इथे, BQ इज इक्वल टू BG प्लस GQ. तर आता BG आपल्याला माहिती आहे किती आहे, BG 6 आहे. सो 6 प्लस 3 इज इक्वल टू 9 युनिट्स. आता आपण नेक्स्ट सॉल्व करूया. लेंथ ऑफ GP इथे किती आहे, हे AP आपल्याला दिलेलं आहे आणि AG आणि GP दोन्ही आपल्याला काढायचं. तर आपल्याला कंडिशन आपल्याला काय माहिती आहे, वी नो दॅट काय असणार आहे, AG अपॉन GP इज इक्वल टू काय आहे, 2:1. हा रेशो तुम्हाला माहिती आहे बरोबर. देअरफॉर AG इज इक्वल टू काय येणार आहे, हे क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर काय येणार आहे, 2GP येणार आहे. AG इज इक्वल टू काय आलं आहे, 2 × GP. आता काय दिलेलं आहे, नाव AP इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे AG प्लस GP. ठीक आहे, तर आता AGची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली आहे, 2GP मिळाली आहे. सो ती इथे आपण घालून घेऊयात. सो 2GP प्लस GP आणि AP किती आहे, 6 आहे, तो इथे लिहून घेतला आपण. सो 6 इज इक्वल टू काय झालं, 2GP प्लस 1GP किती झालं, 3GP झालं. सो देअरफोर हे 3 इथे खाली डिव्हिजनला येईल. देअरफोर GP इज इक्वल टू काय येणार आहे, 6/3. 6/3 ने 3 ने 6ला मल्टिप्लाय किती येणार आहे, 2 युनिट्स येणार आहे. म्हणजे आपल्याला GP मिळालं. ठीक आहे, GP आपल्याला मिळालं. तर त्याच्यावरनं आता आपण AG काढू शकतो. आता आपल्याला AP आपल्याला काय माहिती आहे बघा, AP इज इक्वल टू AG प्लस GP. ठीक आहे, आता ह्यातलं आपल्याला AP माहीत आहे 6 इज इक्वल टू AG आपल्याला माहिती आहे का नाही. सो हे असंच लिहून घ्यायचं AG आणि GP आत्ता आपण काढला आहे 2. सो प्लस 2. सो देअरफोर आता हे 2 इथे प्लसमध्ये आहे, म्हणजे इथे गेल्यावर काय होणार आहे, मायनसमध्ये येणार आहे. सो देअरफोर AG इज इक्वल टू 6 - 2 इज इक्वल टू 4 युनिट्स. सो देअरफोर लेंथ आपल्याला मिळाले आहे दोन्ही. लेंथ AG इज इक्वल टू, AG किती मिळालं आहे, 4 युनिट्स आणि लेंथ GP इज इक्वल टू 2 युनिट्स. ठीक आहे, अशा प्रकारे इथला प्रॅक्टिस सेट आपला 4.1 आणि हा आपला लेसनसुद्धा इथे आपल्याला कवर झालेला आहे. सो तुम्ही ह्याची थोडी प्रॅक्टिस करा, म्हणजे अल्टिट्यूड आणि मीडियनची प्रॅक्टिस करा. काही अडलं असेल तर कमेंटमध्ये मला नक्की विचारा. आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तुम्हाला समजत असेल मी तुम्हाला जे शिकवते, तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.